काय उद्देश आहे? उद्देश एकच आहे, आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे आमचे खासदार लोकप्रिय संसद रत्न श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनातून आज वही आणि छत्री वाटप आम्ही ते करत आहोत। आमचे गुरुवरे वामन सखाराम म्हात्रे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आमच्या पूर्ण विभागामध्ये जरी खासदार आणि किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जरी पोहोचले नाहीत, परंतु या छोट्याशा संदेशाने त्यांचं दर्शन आमच्या सगळ्या नागरिकांना होणार आहे। त्यामुळे आमच्या नागरिकांचा किंवा आमच्या मतदारांचा किंवा आमच्या बहिणींचा आनंद देखील दुगणी झालेला आहे की लाडक्या भावांनी त्याला पाठवलेली भेट ही बहिणींपर्यंत या निमित्ताने आम्ही पोहोचवत आहोत। आणि या सर्व कार्यक्रमामागे आमचे डोंबिवलीचे शहर प्रमुख आदरणीय राजेशी मोरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या शहर संघटिका देवतीताई केतकीताई पवार मॅडम, ह्या संपूर्ण आमच्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती एवढं प्रेशर असतं की लोकांपर्यंत आपला कार्यकर्त्याचं कसं मेसेज पोहोचला पाहिजे। याचं एक छोटंसं उदाहरण म्हटलं तर हा कार्यक्रम आहे, आम्ही हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलेला आहे। व्यासपीठ निर्माण करून शो शायनिंग करण्याचा कोणताही उद्देश नाही। साहेबांचे आदेश आहे लोकांपर्यंत पोहोचा, शो शायनिंग करत बसू नका। आणि ह्या माध्यमातून हे कार्यक्रमाचं ते आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि आमच्या सगळ्या पदाधिकारी आहेत, शालिनीताई विभाग प्रमुख आहेत, चोरगे मॅडम आहेत, योगिता रसाल आहे, शाखा प्रमुख मनोज भोईर आहेत, त्याच्यासोबत उपशाखा प्रमुख मंगेश भोईर आहेत, माझे बंधू मुकुंद म्हात्रे आहेत आणि रुपेश सोनाटे साहेब, स्वप्नील घाणेकर, दीपक उत्तेकर हे कार्यकर्ते, पूर्ण शैलेश रसाल साहेब आहेत। सगळे कार्यकर्त्यांनी 2 दिवस एक प्लॅनिंग करून हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। या माझ्या सगळ्या बहिणींना या माध्यमातून एक छोटीशी भेट शैक्षणिक रूपात आम्ही पोहोचवत आहोत आणि हा पोहोचवण्याचा आम्हाला देखील समाधान आहे आणि अभिमान देखील आहे आमच्या नेत्यांचा। जोरदार कार्यवाही चालू आहे। राजेशी मोरे आमचे आमदार यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या शाळांचा दर्जा कसा उंचवला जाईल त्या निमित्तानं एक आयुक्तांची बैठक देखील आयोजित ते करणार आहेत। आणि सर्व ज्या शाळा आहेत आपल्या महापालिकेच्या त्यांची अवस्था दयनीय आहे, शाळेमध्ये मुलं नाहीत, तर त्यांचा दर्जा कसा उंचावेल हा एकमेव उद्देश आहे। आणि हा वया वाटप देखील करण्याचा आणि छत्री वाटप करण्याचा उद्देश देखील एकच आहे की लोकांनी जास्तीत जास्त करून या सगळ्या महापालिकेच्या शाळा आहेत आज त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर त्यांना कशी एक उभारी निर्माण होईल, कसे एक चैतन्य निर्माण होईल, ह्या माध्यमातून आम्ही तर प्रयत्न करणार आहेत आणि वरिष्ठांनी तसे आम्हाला निर्देश देखील दिलेले आहेत।